शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान पीक विमा योजना आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे. सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3200 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा केला जात आहे. एकूण 8,000 कोटी रुपये टप्प्याटप्प्याने वितरित केले जाणार आहे. या संदर्भात आपण पुढे माहिती पाहणारच आहोत. कोणत्या जिल्ह्यात प्रथम वाटप होणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. तर पाहू आजची बातमी. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारने 670 कोटी रुपये मंजूर केले आहेत. शेतकऱ्यांना त्याच्या नुकसानीनुसार 17,000 ते 18,500 रुपयांपर्यंतची मदत मिळणार आहे. यात पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, निफाड, येवला, चांदवड, कळवण, मालेगाव यासारख्या तालुक्यांमध्ये वाटप सुरू झाले आहे. या व्यतिरिक्त अमरावती, नागपूर आणि पुणे जिल्ह्याचाही यात समावेश असणार आहे. आता पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला कोणती 2 महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत का नाही हे बघायचं आहेत. तर जर ही कामे केली नाहीत तर पीक विम्याचे पैसे मिळण्यात अडचण येऊ शकते. तर काय आहेत ती कामे आपण पुढे पाहूच. तर पहिलं काम म्हणजे CSC केंद्रावर जाऊन आपली EKYC पूर्ण करा. तेव्हाच तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा आणि बँक खात्याशी संलग्न करा. हे आहे दुसरे कारण ज्यामुळे तुमचे पैसे अडकले असू शकते. आणि तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सर्व शेतकऱ्यांना आपली फार्मर ID काढून घेणे आवश्यक असणार आहेत. तर ही होती मुख्य कारणे ज्यामुळे तुमचे पैसे अडचण येऊ शकते. तर ज्या शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत त्यांनी आधार कार्डाची झेरॉक्स आणि आवश्यक कागदपत्रे तातडीने आपल्या तलाठ्याकडे जमा करावीत. मग ही रक्कम DBTच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. तर तलाठ्यांकडे कोणती कागदपत्रे द्यायची आहेत? आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 व 8चा उतारा किंवा पीक विमा भरल्याची पावती. चालू हंगामासाठी 670 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपली EKYC लवकरात लवकर 31 डिसेंबरच्या आत पूर्ण करून घ्यावी. ही होती आजची घडामोडी. मित्रांनो, तसेच पीक विमा किंवा इतर कोणती घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.